तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आता आपल्या हरभऱ्याचं रान मोकळं झालेलं आहे. कारण आता बघा, संपूर्ण म्हणजे ढगाळ वातावरण होतं. रात्री थोडा अवकाळी सुद्धा पाऊस पडला. इकडं लातूर भागामध्ये वगैरे भरपूर म्हणजे गारपीट वगैरे झालेली आहे मित्रांनो. सध्याला वातावरण थोडंसं म्हणजे अवघड आहे. कारण जेणेकरून शेळ्यांना थोडंसं काळजी वगैरे घेतली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा थोडंसं अवकाळी पावसामध्ये वगैरे शेळ्या जास्त भिजू देऊ नका. पिल्लांची वगैरे काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, काल आपण शेळ्या खरेदी करण्यासाठी येणीगुरला जाणार होतो, पण अचानक बनमीवरती वगैरे चवळ झाकणं किंवा अवकाळी पावसामुळं काही ते जमलंच नाही. कारण पहाटेपासूनच वातावरण एकदम खराब झालेलं होतं. त्याच्यामुळं काय आपण ते नियोजन लावलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात मला सुद्धा थोडंसं भरपूर काम होतं मला सुद्धा. त्याच्यामुळं आता यायच्या गुरुवारी आपण निलंगा जो बाजार आहे, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातला बाजार आहे, आणि तिथून शेळ्या खरेदी करायचं नियोजन केलेलं आहे आम्ही. कारण कसं आहे, आतापर्यंत भरपूर म्हणजे येणीगुरला आमच्या भरपूर फेऱ्या झाल्या, भरपूर खरेदी केली, बोकडांची विक्रीसुद्धा केली, पाटींची विक्री केली, आणि आपलं शेळ्या खरेदी करून सुद्धा भरपूर आणल्या. आता फर्स्ट टाईम आपण निलंग्याच्या बाजाराला भेट देणार आहोत मित्रांनो. कारण कसं आहे, थोडंसं ते आपण बाजाराचा थोडासा आढावा घेतला की माणसाला अनुभव पण येत असतो, आणि चांगल्या चांगल्या शेळ्यांची निवडसुद्धा करू शकतो आपण. बघू शकताय, शेळ्या आपल्या सध्या दांगड खात आहेत. आता ह्या ज्या शेळ्या आहेत, आता बघा 8-8, 10-10 दिवस झाले यांना येऊन. आता डायरेक्ट ह्यांची लागवड करायची मे महिन्यामध्ये डायरेक्ट लागवड करायची, जेणेकरून पावसाळ्यामध्ये अजिबात शेळ्या येणार नाहीत, पिल्लं वगैरे होणार नाहीत. नाहीतर काय होतंय, पिल्लं एकदम जबरदस्त वगैरे जन्मतात, पण ते दूध जरी भरपूर असलं तरीसुद्धा कुठं ना कुठं भरपूर रोगराई येणारच आहे त्या पिल्लांना. त्याच्यामुळं मृत्यू वगैरे होत असते. हे बघा, तुम्हाला सांगतो, कितीही जरी ट्रेनिंग घेतली आणि कितीही जरी मेडिसिन जर आणून ठेवलं, तर पावसाळा म्हणलं की थोडीफार मरतूक वगैरे आलीच. त्याच्यामुळे शक्यतो आता आपण मे महिना म्हणजे बघा, मे महिन्याच्या स्टार्टिंगला आपण लागवड करायच्या मस्तपैकीचं टॉप क्वालिटीचं एक जबरदस्त बोकड आणायचं आपल्याला, 20 ते 25 हजार बजेटचा. आणि त्याच्यानंतर सर्व शेळ्यांची लागवड करायची आहे मित्रांनो. आणि आणलेल्या सुद्धा ज्या शेळ्या आहेत, त्यात सुद्धा शेळ्या पिल्लावाल्या असणार आहेत. कमीत कमी 3 शेळ्या आणणार आहोत. म्हणजे हे 3, आता ह्या 3 येणाऱ्या 6 शेळ्या, ती एक पाठ 7, म्हणजे 7 शेळ्यांचं तर आपलं नियोजन झालेलंच आहे या मिरगाला. म्हणजे जेणेकरून पुढच्या दिवाळीपर्यंत 15-1 पिल्लं आपल्या फार्मवरती येणार. आणि ह्या ज्या 2 पाटी आहेत मिल्टी कलरच्या, ह्या 2 पाट्यांची विक्री करून आणि दुसऱ्या शेळ्या आणायची, दुसरी एकच मोठी शेळी आणायचं आहे. आता ह्या शेळ्यांची विक्री करण्याचं कारण वगैरे कमेंटमध्ये विचारत होते. काय झालं, ती एक शेळी गाबडलेली होती, आणि ही जी शेळी आहे, आता ह्या दोन्ही शेळ्या आहेत थोड्याशा इनब्रीडिंगच्या वगैरे आहेत, आणि दुधाला कमी आहेत. कारण घेते वेळेस आपण घेतलेलं होतं, दिसायला एकदम जबरदस्त होत्या, पण ते मला नंतर लक्षात आलं की 4-4, 3-3 वर्ष ते खांडात एकच बुकट ठेवल्यामुळं ते असा प्रॉब्लेम झालेला आहे त्या शेळ्यांना. त्याच्यामुळे त्या शेळ्यांची विक्री करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणावं तशी काय त्यांची म्हणजे उत्पन्न पण झालेलं नाही. आता आणून कमीत कमी 1.5 वर्ष झालं, आणि पिल्लांचं वगैरे व्यवस्थित कुठंतरी लोळे पांगळे पिल्लं जन्मणं, भरपूर संगोपनसुद्धा करून सुद्धा ते पिल्लं जे आहेत, ती पिल्लं 2 ते 4 दिवसामध्ये मरून गेले. मग असं प्रॉब्लेम होत असते इनब्रिडिंगमुळे, कधी पण लक्षात असू द्या. आता इनब्रिडिंग म्हणजे एकच बोकड असतात खांदात वगैरे ठेवल्यामुळं त्या अडचणी होतात. तर बघू शकता, एकदम मस्तपैकी नियोजन चालू आहे. हरभऱ्याचे रानं मोकळे झालेले आहेत, आणि मस्त आता आपल्या जे शेळ्या आहेत ते आहेत फिरस्ती. ते बघू शकता, संपूर्ण आपलं तिकडं तुरीचं रान आहे, तिकडं का चारून आता हे झाले भरपूर. इकडं बघू शकता मस्त आता जे बोंड जे आहेत रानावरले, किंवा दांगड म्हणा, ह्या गोष्टी, कांगरे, असे सगळं खवल्या शेळ्या बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. तर काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि येणाऱ्या ज्या आपण शेळ्या जे घेणार आहोत, त्या शेळ्यांची निवड कशी करावी, फिरस्ती शेळ्या बंदिस्त कशा कराव्या, पिल्लांचं संगोपन कसं करावं, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.